येतोय आवाज? येस सर, येस सर, कंटिन्यू करा. आताच आपण पाहिलं की शेती न परवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे मित्र पावसाचा लहरीपणा. मित्र सीजनला बऱ्याच साधारण 20 वर्षांनंतर आज खरीप हंगामाच्या तोंडावरती सतत 6 ते 7 दिवस सर्वदूर पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. परंतु सतत वर्षानुवर्ष अशा प्रकारचा वेळेवरती पाऊस कधीच पडत नाही. दुसरा शेती न परवडण्याचे कारण म्हणजे मित्र कुठलाही व्यवसाय जर सुरू करायचा असेल किंवा कुठलाही उद्योग उभारायचा असेल तर त्याचं प्राथमिक ज्ञान त्या व्यक्तीला असणं गरजेचं असतं. मोठमोठे उद्योग ज्यावेळेस उभारणी केली जाते त्यावेळेस पूर्ण त्या क्षेत्राचा अभ्यास केला जातो. ते क्षेत्रात तो उत्पादित केलेला माल, त्याला लागणारा कच्चा माल कुठून आणायचा आणि उत्पादित माल कुठं पाठवायचा या सर्व गोष्टींचा विचार करून तो उद्योग एखादा उभारला जातो. परंतु शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीला जर 3 मुलं असतील तर 2 मुलं सर्व्हिसला गेली आणि एक मुलगा शेती करत असतो. परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याही मुलाला शेतीमधलं अवगत ज्ञान मोठ्या प्रमाणात नाही असं आपल्याला जाणवतं. त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल, वेगवेगळी क्रांती, वेगवेगळी बियाणं, वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान याची जनजागृती शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. ही आपल्याला झालेली आपल्याला पाहावयास मिळत नाही. मित्र हो, या पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात शेती करतो. शेती उत्पादनामधला खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. खत भरमसाठ शेतकरी खत टाकतोय. परंतु ते शेतामध्ये टाकलेलं खत ज्या एवढ्या प्रमाणात टाकतो आणि तेवढ्या प्रमाणामध्ये त्या शेतकऱ्याला उत्पादन मिळत नाही. याचाच अर्थ मोठ्या प्रमाणात टाकलेली शेतामधली खतं ही शेत जमिनीमध्ये स्टोरेज होऊन जमीन नापीक होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. मित्र, यासाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे मी म्हणतो 100% 2 ते 3 वर्षानंतर 2 ते 3 वर्षापर्यंत दरवर्षीच आपण सतत माती परीक्षण केले पाहिजे. तरच आपण उत्पादन वाढवू शकतो. मित्र, शेती क्षेत्रातला वाढणारा खर्च यामध्ये महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रासायनिक खतांचे बाजारभाव. मित्र, रासायनिक खतांचा भरमसाठ वाढलेला खर्च असताना सुद्धा प्रत्येक शेतकरी ऊसासारख्या पिकाला 15 ते 20 हजारापासून ते 25 हजारापर्यंत प्रति एकरी खर्च करतो. परंतु एवढं करून सुद्धा त्या व्यक्तीला किंवा त्या शेतकऱ्याला एकरी सरासरी उत्पादन 40 ते 50 टनापेक्षा जास्त निघत नाही. ठराविक लोकांनी आपली जी परिस्थिती बदलली किंवा आपली लागण्याची पद्धत बदलली, असेच काही बोटावर किंवा 4-2% शेतकरी असे आहेत की ते साधारण 70, 75 ते 80 टन उत्पादन घेऊ शकतात. यामध्ये शेतीने परवडण्याचं महत्वाचं पुढचे कारण आहे की शेती वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले मजुरांचा अभाव आणि मजुरांची वाढलेली मजुरी यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च वाढत आहे. यापुढे पण आपण पाहतो की मित्र, मोठ्या प्रमाणामध्ये समजा रासायनिक खत शेतामध्ये टाकली आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुरुपयोग हेही शेती न परवडण्याचं मोठं कारण आहे. मित्र, एखादा शेतकरी ऊस बांधणीच्या वेळेस साधारण 15,000चा डोस शेतामध्ये टाकतो आणि मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी पाटाने सोडून पाणी देतो. अशा वेळी 70 ते 60% जे टाकलेलं खत आहे ते लीच आउट होऊन पाण्यामध्ये जमिनीत उतरतं आणि याच्यामुळं रासायनिक प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की मी 15,000चं खत टाकलंय, 20,000चं खत टाकलंय, माझा ऊस 100 टन निघेल. पण असं होताना आपण पाहत नाही. या उलट खत लीच आउट होऊन गेल्यामुळं आणि लीच आउट होऊन गेल्यामुळं त्या ठिकाणी ते खत ऊसाला न मिळाल्यामुळं 40 ते 50 टनाच्या पुढे शेतकऱ्याचं उत्पादन जात नाही. याच प्रमाणात यापुढे आपण विचार करूयात की मोठ्या प्रमाणात तुम्हाला शेतीमध्ये खर्च कमी करून उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला ड्रीप इरिगेशन पद्धत मोठ्या प्रमाणात राबवली गेली पाहिजे. इतर प्रगतशील देशांचा विचार केला तर मोठमोठ्या प्रगतशील देशांमध्ये 80 ते 90% ड्रीप इरिगेशन पाणी दिलेलं जातं. परंतु मित्र, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण भारताचा देशाचा जर विचार केला तर 10 ते 15%च फक्त आपण ड्रीप इरिगेशन मध्ये प्रगती करू शकलेलं आहे. मित्र, खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच आपण काही ठराविक पिकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने
बाजरी पिकाचा आपण आता सुरुवातीला विचार करणार आहोत. मित्र, खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात एक अन्नधान्य म्हणून बाजरी या पिकाकडे पाहिलं जातं. साधारण एकरासाठी म- बाजरी पिकाचे 1.5 किलो बियाणं आपण या बाजरी पिकासाठी वापरत असतो. मित्र, या बाजरी पिकामध्ये कमी खर्च करून जास्त उत्पादन वाढवण्यासाठी आणि रेसिड्यू फ्री बाजरी पिकवण्यासाठी धन्वंतरीचे कशा प्रकारचे प्रोडक्ट आपण वापरू शकतो किंवा शेतकऱ्यांना रिकमेंड करू शकतो, याविषयी सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्र, बाजरी पीक करत असताना बाजरीसाठी कुठलीही नांगरटीची जमीन नको आहे. मित्र, साधारण कुठलीही 6 इंच जमीन पोकळ असलेली काकरपाळी घातलेली जमीन बाजरी पिकासाठी उपयोगाची असते. म्हणजे जमिनीच्या मशागतीचा विचार केला तर उथळ असणारी जमीन, 6 इंच पोकळ असणारी जमीन, एवढी जमिनीची मशागत करणं गरजेचे आहे. मित्र, मागच्या आठवड्यामध्ये जो पाऊस पडला आहे, जमीन आता वापसा परिस्थितीमध्ये आहे आणि अशामध्ये काकरणी करून त्या जमिनीची पुनर्मशागत करणं आणि जमिनीत त्याची पेरणी करणं खूप गरजेचं आहे. मित्र, बाजरी 1.5 किलो साठी, 1 एकरसाठी 1.5 किलो बाजरी लागते आणि त्यासाठी 60 ते 100 मिली पाऊस झाल्यानंतर आपण बाजरीची पेरणी करणं खूप गरजेचं असतं. एकरी 1.5 किलो बियाणे लागते. बाजरी पिकामध्ये 204, मैको, पायोनियर, टाटाच्या काही ठराविक बाजरी आहेत आणि काही ठिकाणी पाखरांचा ज्या ठिकाणी त्रास असेल त्याचं कुसा येणारी महेंद्राची बाजरी, अशा वेगवेगळ्या जाती बाजरी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. मित्र, बाजरी पिकासाठी सुरुवातीला आपण RPS 76 आणि बिजोरिच या प्रोडक्टची आपण वापरू शकतो. यासाठी साधारण 1 एकर बाजरी पिकासाठी 50 ml पाणी एका ग्लास मध्ये घ्यावे. त्यामध्ये 50 ml RPS 76 आणि बिजोरिच हे प्रोडक्ट एकत्र मिक्स करून ज्या दिवशी आपल्याला बाजरी पेरायची आहे त्या दिवशी सकाळी एका पसरट भांड्यामध्ये साधारण एक मोठं बगुलं, गमेलं किंवा एक पोत्याचं तळवट यावरती त्याचे बियाणं पूर्ण पसरावे आणि हे 150 मिली केलेले द्रावण त्या बियाण्यात चोळून घ्यावे. सकाळी थंड वातावरणामध्ये हे बियाणं सुकवावं आणि नंतरच पेरणीसाठी उपयोगात आणावं. मित्र, ज्या ठिकाणी पाऊस चांगला झालाय त्या ठिकाणी वापशावरती बाजरी उगून येईल, पण ज्या ठिकाणी 50 ते 60 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणी बाजरी पेरून त्या ठिकाणी वरतून पाणी देणे गरजेचे आहे. मित्र, चालू परिस्थितीमध्ये बाजरी उगवल्यानंतर बाजरी बरोबर सर्व प्रकारची पिकामधील तणे बाजरीशी स्पर्धा करतात आणि बाजरीच्या बरोबरीने वाढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळीच बाजरीसाठी तणनाशक म्हणून 18 हग नावाचे एक प्रोडक्ट आहे. मित्र, 70 ml ने जर आपण ते प्रोडक्ट साधारण बाजरी उगून आल्याच्या नंतर बाजरी 4 ते 5 पानावर असताना साधारण 17 ते 18 दिवसानंतर आपण ते जर प्रति 15 लिटर पंपासाठी साधारण 70 ml ने फवारलं तर गवताचा तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त करू शकतो. मित्र, बाजरी पेरणी करत असताना खताचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. या बाजरी पिकामध्ये साधारण एकरी धन्वंतरीचे जे गोरिच प्रोम आहे या 2 बॅगा बाजरी पेरण्या अगोदर टाकणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण तणनाशक मारून तिसरं पाणी देऊ त्यावेळेस एकरी 1 ते 1.5 बॅग युरिया टाकली तरी बाजरी पिकासाठी भरपूर त्याचा फायदा होऊ शकतो. सर, आवाज क्लिअर येतोय? हॅलो. यस सर, क्लिअर आहे सर, क्लिअर आहे, चालू ठेवा. हा मित्र, यामध्ये रासायनिक खताचा जर खर्च कमी बाजरी पिकामध्ये करायचा असला तर प्रोमच्या 2 बॅगाचा एकरी 2 बॅगा आपण टाकल्या तरी साधारण 2600 रुपयामध्ये खताचं नियोजन होऊ शकतं. आणि युरिया न टाकता नवीन मार्केटमध्ये गव्हर्नमेंटने जे रिकमेंड केली युरिया आहे, नॅनो युरिया, ती साधारण 60 ते 70 मिलीने तुम्ही जर त्यावरची फवारणी केली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. मित्र, अशा प्रकारचं बाजरीमध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन केलं किंवा बाजरीमध्ये समजा एक
25 ते 30 दिवसानंतर फुटव्याचं प्रमाण कमी आहे असं आपणास वाटलं तर मार्केटमध्ये लिक्विड युरिया आणि आपलं धन्वंतरी स्पाउटरीज फवारणी केल्यास सशक्त आणि एक समान उंचीचे सर्व फुटवे येऊन समांतर मोठ्या प्रमाणात कंस त्या झाडा त्या ठोमासाठी येतील असं मला वाटतं. मित्र, यानंतर आपण ज्या भागामध्ये राहतो तिथलं अग्रगण्य आणि नगदी पीक म्हणून ज्या पिकाकडे आपण नगदी पिकाकडे आपण जे पाहतो ते म्हणजे आपलं ऊस पीक आहे. मित्र, बऱ्याच दिवसापासून साधारण एक 25-30 वर्षापासून ऊसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती आपण केलेली आपण पाहत आहोत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊस क्षेत्र जवळजवळ 80 ते 85% जमिनीवरती क्षेत्रावरती ऊसाचं पीक घेतलं जातं. या ऊसाच्या पिकासाठी जमिनीची मशागत करताना उभी आडवी नांगरट करणं खूप गरजेचं आहे. मित्र, त्यामध्ये साधारण पाऊस येण्या अगोदर 15 मेच्या आसपास साधारण 10 टन एकरी शेणखत टाकणं गरजेचं आहे. शेणखत टाकणं गरजेचं आहे. मित्र, सरी काढताना पारंपरिक पद्धतीने आपण जी सरी काढतो या सरीचा विचार केला तर पारंपरिक पद्धतीमध्ये साधारण 3 फूट रुंदीची सरी प्राचीन काळापासून काढण्यात आलेली आहे. मध्यंतरच्या काळामध्ये पट्टा पद्धत उपलब्ध झाली होती. जोडवळ सुद्धा उपलब्ध करत होते मोठ्या प्रमाणात लोक, पण तणाचं नियंत्रण होत नसल्या कारणाने पूर्ववत लोक किंवा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने 3 फूट सरीमध्ये लागवड करतात. मित्र, एकंदरीत 1 एकर ऊसाचा क्षेत्राचा जर विचार आपण केला तर 1 एकर ऊसाच्या क्षेत्रामध्ये 1 एकरामध्ये 43,560 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असते. त्यामध्ये 3 फुटावरती जर तुम्ही सरी काढली तर साधारण 14,560 फूट लांबीची सरी आपण शेतामध्ये निघत असते. आणि साधारण 15,000 3 डोळ्याची टिपरी आपण जर सरासरी शेतात जर लावली तर मित्र, लागवडीच्या वेळेस एका ऊसाला एका टिपऱ्याला 3 डोळे पकडले तर साधारण 15,000 टिपऱ्यांना 45,000 ऊस त्या क्षेत्रामध्ये होतात. मित्र, प्रत्येक ऊसाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 2 किलोचा ऊस जरी आपण पकडला, जेवढे डोळे लावले त्याला 2च ऊस आले 2 किलोचे, तरी साधारण 45,000 डोळे गुणिले 2 किलो याचा अर्थ 90 टन ऊस निघला पाहिजे. पण मित्र, अशाच वेळी ज्या क्षेत्रामध्ये आपण 45,000 ऊस लावलेले आहेत त्या ऊसाला 80% लोक किंवा 99% लोक म्हटलं तरी चालत की साधारण त्याला युरियाचा पहिला डोस देतात. अशा वेळीस उगवलेला एक कोंब आणि युरिया टाकल्यानंतर साधारण 2 बॅगा टाकल्या तर त्याच ऊसाला 2 कोंब आणि नंतर एक तिसरं पाणी द्यायच्या नंतर या 3 ऊसाला 2-2 त्या पहिले 5-5 1-2 3 कोंब आणि नंतर ते 6 असे 9 कोंब एका ऊसाला आलेले आपण पाहतो. मित्र, सरासरी 9 ते 10 कोंबारे एका ऊसाला येतात आणि जास्तीत जास्त 15 ते 20 कोंबारे पण आपण प्रॅक्टिकली त्या क्षेत्रामध्ये पाहत असतो. म्हणजे मित्र, तुम्ही ऊसाची लागवड कशाही प्रकारे जरी केली तरी साधारण तुमच्या ऊसामध्ये तोडणीच्या वेळेस 1 एकर क्षेत्रामधून साधारण 45,000 ते 50,000 ऊस त्या ठिकाणी काढतो. त्या ऊसामध्ये लागवडच्या वेळेस 45,000 ऊस असतात उगवलेले कोंब. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण सतत त्या ऊसाला खत टाकत 2 ते 3 महिन्यांच्या वावरात क्षेत्राचा विचार केला आपण 1 एकराचा तर साधारण 12 ते 13 लाख ऊस त्या क्षेत्रामध्ये येतात. मित्र, साधारण 7 ते 8 महिने पूर्ण आपण टाकलेले 20,000 25,000 रुपयाचं जे काही खत आहे हे पूर्ण सर्व असणारे 10 ते 12 लाख ऊस पूर्ण खत खाऊन घेतात. आणि मित्र, खरा ज्यावेळेस ऊस वाढीचा का वेळ आहे त्या वेळेमध्ये त्या ऊसाला खाद्य त्या ठिकाणी राहत नाही. आणि मित्र, प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस 1 ते 1.25 किलो भरतो आणि 50 ते 60 टन उत्पादन निघते. मित्र, खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस धन्वंतरीचे प्रोडक्ट घेऊन शेती क्षेत्रामध्ये जात असतो त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आपणा समोर भेडसावत असतात. मित्र,
सर्वांना मी एक सांगू इच्छितो की सर्वांना जर 100+ किंवा कुठल्याही शेतकऱ्याला जर 100 टन प्लस उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांनी शुगर केन नर्सरीचा वापर करणं खूप गरजेचं आहे. पहिला मुद्दा तो आहे. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. माती परीक्षण करूनच 5 फुटाच्या सऱ्या काढाव्यात आणि शुगर केअर नर्सरीमधून किंवा जे तयार रोपं मिळतात ती साधारण 5x2 वर जर लावली तर एका क्षेत्रामध्ये साधारण 5 फुटाची सरी काढली तर 8,712 स्क्वेअर फुटला रनिंग मध्ये सरी निघते. आणि साधारण तेवढे डोळे तेवढे जर टिपरी आपण लावली, साधारण एका टिपऱ्याला जर 3 डोळे पकडले तर साधारण 26,000 ते 27,000 डोळे किंवा कोंब ते 1 एकर क्षेत्रामधून उगवतात. मित्रहो, ज्यांना शेतीमध्ये उत्पादन वाढवायचे आहे अशा शेतकऱ्यांनी साधारण सुरुवातीच्या 2 महिन्यात युरिया जर टाकली नाही तर रेग्युलर जे उत्पन्न निघतं त्यामध्ये साधारण 10 ते 15 टन उत्पादन आपल्याला त्यामध्ये जास्त मिळू शकतं. मित्रहो, आता आडसाली सीजन चालू आहे. आडसाली सीजन साठी साधारण 160 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पोटॅश अशा प्रकारची रासायनिक खताची मात्रा सर्वसामान्य शेतकरी किंवा शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात दिली जाते. मित्रहो, ऊस लागवडीमध्ये आपली मशागतीची चर्चा झाली, त्यानंतर सरी कशी असावी ही चर्चा झाली आणि लागवड कशी असावी याविषयी चर्चा झाली. पण मित्रहो, ज्या वेळेस पण आपण नर्सरीमधून रोपे तयार रोपं आणतो किंवा जी टिपरी 2-2 डोळ्याची टिपरी आपण तोडतो त्यावेळेस आपल्या धन्वंतरी कंपनीचे बिजोरिच आणि RPS 76 ची बीज प्रक्रिया होणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर साधारण 100 लिटर पाण्यामध्ये 250 ml बिजोरिच आणि 250 ml RPS 76 टाकले आणि ज्यावेळेस आपण ऊस बेण्यासाठी जो निवडणारा ऊस आहे तो ऊसाचे 2-2 डोळे टिपरे डायरेक्ट कॅरेट मध्ये भरले आणि ती बेणे आपण जर RPS 76च्या द्रावणामध्ये बुडवले आणि एक 15 ते 20 मिनिटं सुकून त्याची लागवड केली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा रिझल्ट आलेला आपण पाहत आहोतच. मित्र, धन्वंतरीचे विविध प्रोडक्ट आपण शेती क्षेत्रात बऱ्याच दिवसापासून वापरत आहोत. ज्या ठिकाणी असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया ऊस क्षेत्रामध्ये केली आहे पण ज्या वेळेस ऊसाच्या डोळ्यात एक डोळा असतो त्या डोळ्यामध्ये साधारण बीज प्रक्रिया नाही केली तर 2 ते 3च मुळ्या फुटतात. आणि मित्र, ज्या ठिकाणी ऊसाच्या डोळ्या आहेत त्याला 27 कोर्स राहतात. आणि ज्यावेळेस आपण धन्वंतरीचे बिजोरी RPS ची बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस प्रत्येक 27च्या 27 मुळ्या त्या ठिकाणी उगवतात, फुटतात आणि मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपण पाहत असतो. त्यावेळेस समजा उगवणारा जो ठोम आहे किंवा जो कोंब आहे तो तजेलदार, सशक्त आणि निरोगी येतो हे आपण सर्वांनी पाहिलेलेच आहे. मित्र, सुरुवातीला लागवड करण्याच्या वेळी बेसल डोस टाकण्याची खूप पद्धत आहे. तर मित्र, बेसल डोस ज्यावेळेस आपण सरी टाकतो त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत त्यांचाही आपण आज थोडासा विचार करणार आहोत. मित्र, ज्यावेळेस आपण सरी काढतो, मित्र सरी काढत असताना साधारण 6 ते 7 इंच खोलीची सरी आपण शेतामध्ये काढत असतो आणि त्या ठिकाणी पायाच्या साह्याने पाणी सोडून त्या ठिकाणी आपण बियाणं गाडत असतो. पण बरेचसे शेतकरी या शेती क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सरीचा खड्डा आहे साधारण 7 इंचाचा त्या ठिकाणीच बेसल डोस टाकतात आणि त्याच्यामध्ये पायाने तोडून बेनं पायाखाली दाबतात. त्यावेळेस साधारण 8 ते 9 इंच किंवा 8 इंच ते 9 इंचापर्यंत मुळं खोल जातात आणि सुपीक जमीन सोडून पूर्ण जमीन ज्या ठिकाणी पूर्ण हार्ड आणि कडक झालेली आहे अशा ठिकाणी जर ते ऊसाचं बियाणं गेलं तर पाहिजे त्या प्रमाणामध्ये ऊसाच्या फुटव्यांची वाढ किंवा ऊसाची वाढ झालेली होत नाही असे आपणाला जाणवते. तर मी सर्वांना एक विनंती करेल की ज्याही वेळेस आपण शेतकरी ज्या ऊसामध्ये डोस टाकणार असतील बेसल त्यांना म्हणा 50% तुम्ही डोस त्या शेतामध्ये टाका आणि लागवड साधारण पुरून करा. म्हणजे जमिनीवरती ते 6 इंचावरती बेन हातरायचं आणि वरून पोली पद्धतीने जर लागण केली आणि त्यामध्ये जर तुम्ही बेसल डोस टाकला तर त्यामध्ये खूप चांगले रिझल्ट आपण पाहत आहोत. मित्र, अशा बेसल डोस मध्ये आपण एकरी
धन्वंतरी कंपनीचे प्रोब 2 बॅगा, अ, चांगल्या दर्जाची उत्कृष्ट कंपनीची 40 किलोची एक निंबोळीची बॅग आणि साधारण 5 किलो जर दाणेदार RPS आपण त्यात मिक्स करून टाकलं तर खूप उत्कृष्ट प्रकारे रिझल्ट आपण पाहिलेले आहेत आणि खूप सुंदर उगवण क्षमता किंवा 100% उगवण झालेली आपण पाहत आहोत, पाहिलेले आहेत. यानंतर प्रामुख्याने ऊस लागवडीनंतर ज्यांना ज्यांना बेसल डोस शक्य आहे अशांनी बेसल डोस टाकणे गरजेचे आहे आणि ज्यांना बेसल डोस शक्य नाही त्यांनी साधारण 20 दिवसांनी तणनाशक मारल्यानंतर तिसऱ्या पाण्याला साधारण RPS 76 आपले जे धन्वंतरी गोरी प्रोम आहे हे प्रोम, निंबोळीची एक बॅग आणि RPS दाणेदार याचा पहिला डोस देऊन पाणी दिलं तरी खूप चांगले रिझल्ट आलेले आपण पाहतो. मित्र, यानंतर साधारण 1 महिन्याचा ऊस व्हायच्या अगोदरच किंवा लागवडीनंतर पहिल्या पाण्यामध्ये आपले नेमॅरिच अल्ट्रा पाण्यातून हुमणीसाठी सोडणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर साधारण 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर फुटव्यांची संख्या जर कमी वाटली तर त्या ठिकाणी स्पाउट रिच आणि RPS ची फवारणी केल्यानंतर खूप सुंदर रिझल्ट आपणाला येत असतात. त्यानंतर जसजशी ऊसाची वाढ होईल, बाळबांधणी होईल, ऊसाच्या 1-2 फवारण्या होतील, फुटव्यांची संख्या कमी असेल तर 13-40-13, RPS 76 आणि जिब्रालिक ऍसिड 50 ml अशा प्रकारची फवारणी केली तर कमी खर्चामध्ये बांधणीपर्यंत खूप चांगला ऊस येऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण आळवणीसाठी गोरस अल्ट्रा या उत्पादनाचा वापर केला तर खूप चांगल्या प्रमाणे रिझल्ट येतो. मित्र, गोरस अल्ट्रा सोडत असताना साधारण 1 एकरासाठी 400 लिटर पाण्याच्या माध्यमातून साधारण गोरस अल्ट्रा 5 लिटर जर आपण गोरस अल्ट्रा जर आपण 5 लिटर सोडलं तर साधारण चांगल्या प्रकारचे रिझल्ट किंवा जमीन भुसभुशीत होण्यासाठी खूप मोठा याचा उपयोग होतो. मित्र, अशा प्रकारे गोरस अल्ट्राची ड्रिंचिंग साधारण 3 ते 5 महिन्यामधून एकदा म्हणजे पूर्ण ऊसाच्या पिकामध्ये 2 ते 3 वेळा करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे बांधणी करून 1 किंवा 2 पाणी दिल्यानंतर आपण जमिनीमधून RPS 76 1 लिटर आणि बॅक्टोरिज किट फक्त पाण्यातून सोडल्यास चांगला रिझल्ट येऊ शकतो. मित्र, बॅक्टोरिज मध्ये जे जीवाणू आहेत यासाठी हे जीवाणू सोडताना थोडे शेतकरी बांधवांनी काळजी घेणे गरजेचं आहे की मित्र हे लहान लहान असणारे जीवाणू यासाठी सोडण्याच्या अगोदर कमीत कमी 7 ते 8 दिवस त्या क्षेत्रामध्ये कुठेही केमिकलची फवारणी नकोय, तणनाशकाची फवारणी नकोय आणि कुठलंही रासायनिक खत त्या क्षेत्रामध्ये हे बॅक्टेरिया सोडण्याच्या अगोदर 8 दिवस आणि नंतर 8 दिवस कुठलेही प्रोडक्ट त्या शेतामध्ये सोडू नये. ऊस यानंतर ऊसामध्ये 2-3 फवारणी केल्या साधारण 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ऊसाची मोठी बांधणी करावी लागते. मित्र, यामध्ये मोठ्या बांधणीमध्ये प्रोमच्या 3 बॅगा, 10-20 2 बॅगा, युरियाच्या 3 बॅगा, निंबोळी 1, सिलिकॉनची बॅग आणि मायक्रोन्यूट्रन मध्ये जे मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचे कॉम्बी पॅक उपलब्ध आहेत, साधारण 56 किलो 52 किलो मध्ये उपलब्ध होतं. साधारण यामधून मायक्रोन्यूट्रन जे झिंक, फेरस, कॉपर, मोनिब्लिडियम अशा प्रकारचे जे बोरॉन या प्रमाणचे जे मायक्रोन्यूट्रन आहेत ते विपुल प्रमाणात यामध्ये 5 किलो 10 किलो 8 किलो 25 किलो अशा प्रमाणामध्ये मॅग्नेशियम सुद्धा 25 किलो यामध्ये उपलब्ध असतं. अशा प्रकारचा जर डोस टाकला तर साधारण ऊस 12 13 किंवा 14 महिन्याचा होईपर्यंत ऊसाच्या कांडीमध्ये किंवा काळोखीमध्ये कुठेही फरक पडत नाही. मित्र, साधारण विचार केला तर ठराविक संख्या ठेवून व्यवस्थित व्यवस्थापन जर आपण ऊस क्षेत्रामध्ये केलं तर धन्वंतरीच्या विविध प्रोडक्टच्या माध्यमातून आपण वारंवार जर रिकमेंड केलं किंवा वापरलं तर
खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खर्च कमी होऊन ऊस क्षेत्रामध्ये 100 टन ऊस निघण्यास काहीच अडचण नाही. मित्र, मी आपणास सांगू इच्छितो की रवींद्र पेटकर सर यांनी यावर्षी अनुभव घेण्यासाठी संपूर्ण 1 एकर क्षेत्रावरती फक्त RPS 76, गोरस अल्ट्रा आणि आपलं प्रो यांचा वापर करून खूप सुंदर प्रमाणात ऊस आलेला आहे. आता येत्या 2 महिन्यामध्ये ते ऊस तोडतील, त्यावेळेस खूप सुंदर प्रमाणात किंवा कसं रिझल्ट येतो किंवा किती ॲव्हरेज भरतं निघतंय याचा आपल्याला ज्ञान होईलच. मित्र, माती परीक्षणाच्या मुद्द्यामध्ये मी चालू महिन्यामध्ये साधारण 35 ते 40 लोकांची माती परीक्षण केली. त्यामध्ये सर्व जमिनींची पूर्णपणे कडक आणि निबार झालेल्या पाण्यास मिळाल्या. परंतु मित्र, आपल्या टीम मधले सदाशिव बापू यादव हे ज्याप्रमाणे 3 ते 4 वर्षापासून धन्वंतरीचे विविध प्रोडक्ट वापरत आहेत, त्यामुळे त्यांच्या जमिनीमध्ये साधारण 2 वर्षापासून त्यांनी कुठलेच रासायनिक खत क्षेत्रामध्ये सोडलेले नाही किंवा वापरलेलं नाही. आणि जमिनीचा पोत किंवा काल मी जो माती परीक्षणाचा रिपोर्ट यवतच्या कार्यक्रमामध्ये दाखवला, तर मला अभिमानाची गोष्ट वाटली की मित्र, अशा प्रकारचं उत्पादनं वापरल्यानंतर सेंद्रिय कर्ब 0.90 आहेत. परंतु मित्र, गेल्या 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण माती परीक्षण केलं होतं बापूंच्या क्षेत्राचं, त्यावेळेस बापूंच्या टोटल क्षेत्रामध्ये माझ्यांना 350 ते 450 किलो पोटॅश शिल्लक होतं. हे आम्ही सकाळी चर्चा केली. तर याचाच अर्थ आपले बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियाचे जे कीट आपण पाण्यातून सोडतो, याचा खूप मोठ्या प्रमाणात शेतीसाठी फायदा होतोय असं मला वाटतं. मित्र, आज आपण नगदी पिकाकडे किंवा चालू तरता पैसा शेतकरी म्हणतात अशा भाजीपाला पिकांचा आता थोडा सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्र, भाजीपाला पिकामध्ये दोडका, कारली, काकडी, भोपळा, वांगी, बीट, बटाटा, पडवळ, शेंगवर्गीय भाजीपाला पिके, पालक, कोथिंबीर, मेथी, शापू, फुलवर कोबी, फ्लॉवर कोबी अशा प्रकारचे सर्व भाजीपाला पिकं आपल्या सभोवती मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग घेत असतात. मित्र, यामध्ये टोटली ज्यावेळेस रासायनिक खत शेतीमध्ये टाकले जातं आणि त्यामधलं फॉस्फरस आणि पोटॅश जर शेतामध्ये उचललं गेलं नाही, तर ती जमीन कडक, फॉस्फरस आणि पोटॅश दोन्ही एकत्र आलं तर जमीन कडक बनते. याचाच दुष्परिणाम म्हणून किंवा टोटली रासायनिक खतं किंवा सतत औषधांचा बडेमार वापर यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण भाजीपाला वर्गीय पिकं करत असताना मोठ्या प्रमाणात मर रोग किंवा बुरशीजन्य रोगाला पिकं बळी पडत आहेत. हे आपण सर्व दूरपर्यंत सतत पाहत असतो. मित्र, अशा पिकांना जर मरण्यापासून किंवा बुरशीजन्य पिकापासून वाचवायचं असेल, प्री इमर्जन्सी मध्ये सर्वच भाजीपाला पिकांमध्ये आपण बीजसंस्कार करणं गरजेचं आहे. मित्र, समजा तुम्हाला फ्लावरची रोपं आणली आहेत, कोबीची रोपं आणली आहेत, वांग्याची रोपं आणली आहेत, जेवढी पण काय जे ट्रेमधून रोपं सर्व नर्सरीतून लोक रोपं आणतात, प्रत्येक रोप आल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला सजेशन करणं गरजेचं आहे की मित्र, रोप आल्याच्या नंतर साधारण 1 पंपामध्ये 50 ते 60 मिली RPS 76 टाकून पूर्ण 1 पंप तयार करायचा आणि ज्या दिवशी तुम्हाला लागवड करायची त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पूर्ण रोपावरती फवारणी करून घ्यायची. आणि त्यामध्ये समजा तुमचे टोमॅटो सारखं पीक असेल, कारल्यासारखं पीक असेल, त्यात 2 ग्रॅम ऍडमायर सारखं जर तुम्ही प्रोडक्ट टाकलं तर भविष्यामध्ये लागवड केल्याच्या नंतर 8 दिवसाच्या आत जो काय 800, 900 किंवा 1000 रुपये खर्च होणार आहे तो 30 रुपयामध्येच पूर्ण होऊ शकतो. त्यामध्ये आपण शेतकऱ्याचं खर्च मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. मित्र, लागवड करताना पूर्ण बियाणं आदल्या दिवशी साधारण 1 एकर तुम्हाला फ्लावर लावायचे आहे, त्यासाठी तुम्ही साधारण 8 ते 9 हजार रोपं लावता, म्हणजे 90 ट्रे रोपं घेता. त्यासाठी साधारण 250 ml RPS, 50 लिटर पाणी आणि 250 ml भिजोरीज हे एकत्र द्रावण करून आदल्या दिवशी अगोदर संपूर्ण जे ट्रे आपले आहेत ते खाली बुडापर्यंत फक्त ट्रेच पाण्यात बुडवायचे, काढून ठेवायचे
आणि साधारण 12 ते 24 तासांनी लागवड केली तर खूप सुंदर रिझल्ट आपण घेतलेले आहेत. मित्र, अशा प्रकारचे जर बीज संस्कार केले तर झाडामधील प्रत्येक पिकामध्ये जळण्याचं प्रमाण हे जवळजवळ 2 ते 3% वरतीच येतं. ज्या ठिकाणी ज्या प्लॉटमध्ये 40 ते वापर केलेला नव्हता, म्हणजे बीज संस्कार केलेले नव्हते, अशा ठिकाणी साधारण एक 40 ते 50% टोमॅटोमध्ये मरबर रोग मागच्या 1 महिन्यापूर्वी दिसून आला. परंतु मित्र, ज्यामध्ये आपले बिजोरीची आणि आरपीएची बीज प्रक्रिया केली होती त्यामध्ये तुमचं टोमॅटो असेल, काकडी असेल, कलिंगड असेल, त्यामध्ये साधारण 2 ते 3% जास्त मर रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. मित्र, त्यानंतर आपण आरपीएच प्रत्येक पिकासाठी ड्रिंचिंग करतो. यामध्ये जर बीज संस्कार केले तर काही ठराविक फायदे आपल्याला त्या रोपामध्ये दिसून येतात. मित्र, बीज संस्कार जर केले तर बियामध्ये साधारण उगवण क्षमता जवळजवळ 98% उगवण क्षमता होते. मित्र, जी उगवलेली रोप आहेत ती सशक्त रोप उगवतात. तिसरा फायदा असा होतो की समान उंचीची रोपं तयार होतात. मित्र, चौथा फायदा बीज संस्कार केल्यानंतर होतो की झाडाची प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. आणि मित्र, अशाच जर फुलवर कोबी सारख्या पिकामध्ये आपण जर परस्पर अनुभव घेतला तर साधारण काढणीच्या वेळेस साधारण प्रत्येक पीक 15 ते 20 दिवस लवकर काढण्यासाठी तयार होतं. मित्र, चालू मार्केटमध्ये मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की हाय टेम्परेचर ज्यावेळेस आता मध्ये 40 ते 42 झालं होतं एप्रिल एंडला आणि मेच्या सुरुवातीला, त्यामध्ये 70 ते 80% लोकांच्या कोथिंबिरी उगवल्याच नाहीत. पण मित्र, आपण जे बीज संस्कार केले होते त्यामध्ये काहींच्या थोड्या प्रमाणात धन आणि मेथी जळाली, परंतु 35 किंवा 25 रुपये गड्डीच्या म्हणजे मार्केटमध्ये कोथिंबीर होत्या, त्यातल्या 70% कोथिंबीरी किंवा मेथी किंवा जे वर्गीय पिकं आहेत हे फक्त धन्वंतरीमुळे शक्य होतं. हे मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो. मित्र, लागवड केल्यानंतर ज्या वेळेस आपण बीज प्रक्रिया करून बियाण्याची लागवड करतो त्यानंतर साधारण आंबवण्याच्या वेळेस आपण त्यांना सॉइल गार्ड जर जमिनीतून आळवणी केली, त्याचबरोबर आरपीएस ची जर आळवणी केली तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला येत असतात. मित्र, लागवड केल्यानंतर साधारण किड किडींचा खूप खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव प्रत्येक भाजीपाला वर्गीय पिकामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये नाग आळी, पाने खाणारी आळी, फळे खाणारी आळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, लाल कोळी अशा विविध किडी, त्याचप्रमाणे जीवाणूजन्य बुरशी आणि विषाणूजन्य बुरशी, त्याचप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन किंवा वातावरणातून तयार होणाऱ्या बुरशी, व्हायरस, अशा प्रकारचे वेगवेगळे आजार यामध्ये येत असतात. तर अशाच प्रकारच्या तुमच्या कुठल्याही पिकामध्ये, समजा कांदा वर्गीय पीक असेल, कांदा पिकामध्ये, फुलवर कोबीमध्ये, टोमॅटोमध्ये आपलं प्लॅन्ट गार्ड आणि मायकोरिज याची जर प्रति एकरी 200 लिटर पाण्यामधून साधारण 200 ग्रॅम फवारणी केली तर 4 दिवसानंतर त्या पिकावरती कुठंच वरील पानावरती करपा आलेला दिसत नाही. मित्र, कांदे पिकामध्ये आपण चांगले रिझल्ट घेतलेले आहेत. साधारण 1.5 महिन्यानंतर जर मायकोरिज त्या पिकाला फवारलं तर कांदा परिपूर्ण तयार होतात, परंतु कांद्याची पात कुठल्याही प्रकारे जळलेली दिसत नाही. त्यामुळे परिपक्व कांदा तयार होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कांद्यामध्ये मायकोरिज फवारणं गरजेचं आहे. मित्र, डाळिंब, काकडी, कारलं, दोडका या वेलवर्गीय पिकामध्ये आर्ली ब्लाइट किंवा तांबडा करपा मोठ्या प्रमाणात येतो. त्यामध्ये मायकोरिज प्रति एकरी 200 ग्रॅम फवारल्यास चांगला रिझल्ट येतो. मित्र, केळी पिकामध्ये आर्ली ब्लाइट, ब्लॅक आर्ली ब्लाइट, लवकर येणारा काळा करपा हा केळी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सतावत असतो. त्या ठिकाणीही प्राथमिक अवस्थेपासून बीज प्रक्रिया, त्याचप्रमाणे ड्रिंचिंग, पाण्यातून सोडणे किंवा ड्रिप इरिगेशन देणे, त्याचबरोबर आरपीएस आणि मायकोरिजची फवारणी केल्यानंतर केळी सारख्या पिकात पण, केळी, अंजीर या पिकामध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आपण पाहत असतो. मित्र, अंजिराच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की मागच्या वर्षी आम्ही सासवड क्षेत्रामध्ये सुपेकर सर आणि मी
अंजिरावरती ज्या ठिकाणी मायक्रोची फवारणी दिल्या होत्या त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये एक 20 ते 25% फरक पडला. मित्र, करप्यामध्ये अंजिराच्या पिकामध्ये साधारण दर आठवड्याला पीक दिवस असतो, रविवारी फवारणी करायची म्हणजे करायची. अशा ठिकाणी त्याच व्यक्तीची मुलाखत आपण ऐकलेलीच आहे की साधारण 1 महिन्यापर्यंत ते 1.5 महिन्यापर्यंत त्या वावरात त्या क्षेत्रामध्ये मायक्रोज फवारल्यानंतर कुठल्याही प्रकारचा करपा आलेला नव्हता आणि त्यांना त्या ठिकाणी वेगळं काही फवारण्याची गरज पडलेली नाही. मित्र, टोमॅटो वर्गीय पीक किंवा दोडका असेल किंवा जे ज्यांना फांद्याची आवश्यकता आहे अशा वेगवेगळ्या पिकामध्ये लागवडीनंतर साधारण 20 ते 25 दिवसांनी तुम्हाला जर फुटवा कमी वाटला तर त्या ठिकाणी स्पाउट्रीज साधारण दिलेल्या पद्धतीप्रमाणे आणि RPS 50 ml फवारलं तर झाडाची प्रतिकार शक्ती वाढते, फुटव्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि सशक्त व निरोगी झाड होतं. मित्र, 1-1.5 वर्षापूर्वी मी टोमॅटो पिकासाठी सर्वच आपले धनंजय प्रोडक्टचा वापर केला होता. त्या ठिकाणी 8.5 फूट उंचीचा टोमॅटो झालेला क्लिप पिंपळगाव या ठिकाणची माझ्याकडे होती, ती मी व्हायरल पण केली होती. मित्र, त्यावेळेस साधारण 5 फुटावर लावलेला टोमॅटो होतो. ह्या सरीमध्ये जर तुम्ही बसला तर पलीकडच्या सरीतली व्यक्ती दिसत नव्हती आणि एका एका टोमॅटोला साधारण 100 ते 150 टोमॅटो त्यावेळेस आलेले आपण पाहत होतो. मित्र, हे सर्व करत असताना ज्याही वेळेस आपण भाजीपाला वर्गीय पिकामध्ये खताचं नियोजन करतो त्यावेळेस बरेच आपल्या डिस्ट्रीब्युटर कडून आपलं गोरिज प्रोम 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 हेच रिकमेंड केलं जातं. मित्र, गोरिज प्रोम हे खूप सुंदर 24 कॅरेट सोनं आहे हेही मला मान्य आहे, परंतु ज्यावेळेस पण आपण खताचं नियोजन करतो त्यावेळेस पिकाचा कालावधी आणि देणारं खत या दोन्हीचा विचार करणं गरजेचं आहे. मित्र, तुम्ही तुमचं गोरिज प्रोम तुमच्या सर्व भाजीपाला वर्गीय पिकामध्ये देऊ शकता, परंतु मित्र, जे येणारं पीक आहे हे कमी काळामधील असतं. यासाठी ठराविक कमी काळामध्ये त्या पिकाचे फुटवा होणे गरजेचं आहे, त्या झाडामध्ये ग्रीनरी येणं गरजेचं आहे, फांद्यांची वाढ होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे समांतर झाड मोठं झाल्याच्या नंतर परिपक्व फळ किंवा फळधारणा होणं गरजेचं आहे. यासाठी कमी काळामध्ये झाड जर मोठं व्हायचं असेल तर यामध्ये थोड्या कमी जास्त प्रमाणामध्ये गोरिज प्रोम बरोबर 10-26 असेल, तुमचं 24-24 महादन असेल किंवा नवीन मार्केटमध्ये आलं कॉम्बी किट असेल, यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मित्र, अशाच टोटल पिकामध्ये पीक वाईज वांग्यासाठी वेगळा डोस सविस्तर चर्चा करून किंवा माहित नसेल तर आपल्या अपलाईनशी चर्चा करून देण्याचे नियोजन करावे. मित्र, काढणी कुठलंही पीक आपण लागवड करतो त्यासाठी ते पीक तयार झाल्याच्या नंतर पीक तयार झालं त्याला काढणी तंत्रज्ञानाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मित्र, बरेचसे आपण शेतकरी धन्वंतरी कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहोतच, परंतु आपण पूर्ण घरची शेती करतो. यामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो. त्यामध्ये कांदा पीक असेल, तुमचं वांगी असेल, टोमॅटो असेल, कलिंगड असेल, खरबूज असेल, हे सर्वच पिकं आपण उत्पादित करीत असतो. पण मित्र, काढणी करत असताना काही काळजी घेणं गरजेचं असतं. मित्र, कुठलंही पीक तोडणीचा कालावधी हा सकाळी थंड वातावरणात असतो. मित्र, ते तोडलेलं पीक सावलीत काढून ठेवावे. दुसरा मुद्दा आहे, पीक हाताळणी करत असताना पीक काढलेलं पीक पाण्यात बुडवून किंवा धुवून स्वच्छ ठेवावे, नंतर सुकवावे आणि त्यानंतर मार्केटमध्ये नेण्यासाठी सुकलेलं जे आपण सुकवलेलं जे काही भाजीपाला फळवर्गीय भाजीपाला पिकं आहेत किंवा कंदवर्गीय भाजीपाला पिकं आहेत, ही सर्व पिके किंवा जी उत्पादित माल कॅरेटमध्ये भरून किंवा बॉक्सच्या साहाय्याने व्यवस्थितरित्या मार्केटमध्ये नेण्यासाठी सोयीचा होतो त्याप्रमाणे पॅकिंग करणे गरजेचं आहे. मित्र, चालू परिस्थितीमध्ये कमी खर्चामध्ये जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल, उत्पादन तर हे वाढलंच, पण मित्र, गेल्या मागच्या 10 वर्षासारखी जमिनीचं जर परत पोत जागेवर आणायचं असेल तर धन्वंतरीची विविध प्रोडक्ट आपण वापरत असतो. मित्र, कुठल्याही भाजीपाला पिकाची लागवड ज्या दिवशी आपण करणार आहोत त्यामध्ये प्राथमिक काळजी घेणे गरजेचं आहे की कमीत कमी 1 एकर क्षेत्रासाठी
2 ते 3 आपले ट्रॅपोरिज सापळे त्या क्षेत्रामध्ये लावणे गरजेचं आहे. मित्र, दिवाळी सीजन मध्ये आमच्या भागामध्ये मी साधारण 10 एकर क्षेत्रामध्ये कांदा पिकामध्ये ट्रॅपोरिजचा वापर केला आहे. ज्यावेळेस मित्र एखादा आपण बदल घडवत होतो त्यावेळेस समाज आपल्याकडे पाहून हसतच असतो. पण त्याच्याकडे न करता मित्र, ज्यावेळी आपल्याकडे समाज बघून हसेल किंवा आपली टिंगल मस्करी करेल त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस आपला समाज तिरस्कार करतो किंवा नावं ठेवतो त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की आपण चांगल्या मार्गावर चाललोय किंवा काही जरी झालं तर त्यापासून आपण अलिप्त व्हायचं नाही. तर तो प्रयोग पूर्ण सक्सेस केला प्लस मी म्हणतो यश येईल नाही हा विषय दुय्यम भाग आहे. पण मित्र, मला कांद्यामध्ये असे खूप रिझल्ट, सुंदर रिझल्ट आला. भाजीपाला पिकामध्ये कांदा पिकामध्ये आपले डिस्ट्रीब्युटर जे आहेत तुकाराम दरेकर सर यादववाडी यांच्या क्षेत्रामध्ये आम्ही वेगळा प्रयोग केला आणि त्या ठिकाणी ते कांदा ज्या दिवशी लावलं त्या ठिकाणी आपले ट्रॅपरचे 3 बॉक्स नेले, ते मधोमध कापले आणि एका एकरामध्ये 60 चिकट सापळे आपण त्या ठिकाणी लावले. मित्र, त्याचा खूप एवढा सुंदर रिझल्ट यावर्षी मला पाहावयास मिळाला की मित्र, त्यांच्या फक्त 2च फवारण्या कराव्या लागल्या आणि उत्पादन 1 एकरामध्ये 400+ गोणे आहेत. मित्र, अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रात्यक्षिक घेऊन धन्वंतरीचे विविध प्रोडक्ट आपण शेती क्षेत्रात जर मित्र येत्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण वेगळी क्रांती करू शकतो. आणि पाटील सरांचं जे हेल्थ इंडिया मिशन आहे, विषमुक्त भारत किंवा विषमुक्त शेती हे स्वप्न या दिशेने गेल्यानंतर येत्या ठराविक काळामध्ये आपण पूर्ण करू शकतो असं मला अपेक्षा आहे. मित्र, जो आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण प्लॉट व्हिजिट करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही डेमो प्लॉट घेणं गरजेचं आहे. डेमो प्लॉटची प्रत्येकाने आपली व्हिडिओ क्लिप काढणं गरजेचं आहे. प्लस मायनस जे काही येतील ते, आणि ते वैयक्तिक आपल्या ग्रुपवर असेल, फेसबुक असेल, या सर्व माध्यमांमधून तुम्ही ते प्रसारित करणं गरजेचं आहे. मित्र, अशाच प्रकारचे ठराविक वेगवेगळ्या सेमिनारच्या किंवा चर्चेच्या माध्यमातून आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या आपल्या अडचणी आहेत त्यामध्ये धन्वंतरीचे वेगवेगळे प्रोडक्ट वापरून खूप चांगल्या प्रकारे शेतकरी वर्ग पण आनंदी उत्पादन वाढू शकतो, रेसिड्यू शेतीही करू शकतो. आणि आपण ज्या उद्देशाने या धन्वंतरीमध्ये आलेलो आहे हे आपला उद्देश पण पूर्ण होईल आणि एक ना एक दिवस प्रत्येकाला या धन्वंतरीमधून कमीत कमी प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये मिळतील अशी मला आशा आहे. मित्र, आज मी जे पण काय सांगितलं हे मी कुठल्याही प्रकारचं ज्ञान किंवा तुम्हाला देण्यासाठी उपलब्ध नव्हतो किंवा सांगत नाहीये. मित्र, मी माझ्या कृषी व्यवसाय जे 2011 पासून सतत 13 वर्ष 14 वर्ष करत आहे, या माध्यमातून साधारण दररोजच्या व्हिजिटमध्ये 6 ते 7 लाख किलोमीटर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन जे मला अनुभव आले त्या अनुभवांची का थोडेफार शिदोरी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी आपल्यासमोर व्यक्त केली. जे चुकलं असेल ते माझ्या गुरुचं समजा आणि जे माझं योग्य असेल त्यातले 2% जरी तुम्ही चांगलं घेतलं तरी खरंच धन्वंतरीमध्ये तुम्ही खूप यशाच्या शिखरावर जाऊ शकता अशी मला आशा आहे. आणि जास्त न वेळ घेता मी आता या ठिकाणी थांबतो. जय जय हिंद, जय धन्वंतरी.